हाय हॅलो मित्रांनो, आम्ही आता गेलतो हॉस्पिटलमध्ये आणि माझी ब्लड टेस्ट होती. तर आता आम्ही घरी चाललो आहे आणि आजी म्हणलेलं जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत घरी येऊ नका. आणि आमची चाचणी गेल्या गेल्या झाली आहे. नंबर आम्हाला लवकर भेटला. आता घरी गेल्यावर आम्ही आजीसोबत प्रँक करणार आहे. चाचणी झाली नाही. आमचाही 5वा-6वा राऊंड आहे हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळं आजी खूप रागवेल. चला बघूया आपण काय होतं पुढे. आपण आजीचे रिॲक्शन गपचूप कॅप्चर करणार आहे. तरी आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता चालू काय म्हणली काय आला मला बंद झालं काय बापूला सांगते नुसती येडं घालते नुसती येडं घालते सांगते ते आता 11-12 बंद झालं लगेचच बंद होतंय, लगेचच चालू होतंय. गर्दीच होती, बसायचे तर नको. गरम किती होतंय. आमची काय चुकी याच्यात? काय कवय म्हणते आता कवय अरे जेवणच होतं. आता चेअरला पोरं घालवायच्या ह्याच्या आता चारला नाही डायरेक्ट उद्या या मग अभ्यास करायचा आहे. असा जे रपाटा निपसून टाकेल. सांगितलं का बापूला उद्या या म्हणून. धुलाई करायची आहे ना. आता संध्याकाळी नटायला पोरं घालवाय ओरकाय तर झालं बरं. उद्या बोलवलं डायरेक्ट. रोजच उद्या उद्या आणि त्या डॉक्टरनं सांगितलेलं कालच चेष्ट करून घ्या. होय की त्यानं कालच सांगितलं. काय त्याला काल म्हणजे तर आम्हाला आजच सांगितलंय करायचं. आजच करायची सरकारी आहे ना तो. ओळखीच आहे ना बापूची सरकारी. ते मोठा आहे डॉक्टर ओळखीचे आहे. ते नर्स कुठं ओळखीचे आहे? त्यांना फोन करून सांगितलं. काय जा काळेलाच आहे की पाहुणाच आहे ना. आहे पण तिकडं कशाला जाते ते म्हणून सारखे येते ते माझ्या जवळ. फोन करून सांगितलं असतं नर्सने काय झालं ती काय म्हटलं काय झालं वर्धारी त्यांच्यात कोणतरी वारलंय. शेबिया नाही देणार ते. काय मला काय नाही हे का दादी इथं काय करते काय डॉक्टर बी गावाना काय कळना बिळाना जाऊ दे तिकडे त्याला तिकडं घावल नील त्याचा बाप काय आपल्या काय रे नील का तुझा बाप? मला काय माहिती. सरकारी कामना धंदा गड. आता संध्याकाळी 4ला बोलवलं. 4ला काय म्हणायचं आता ह्याचा कलासा त्याचा कलासा त्यावर होते बघ. आता संध्याकाळी सकाळचं जायचं गेली की तर लय गिरायक खाया गिराईक नाही गर्दी गर्दी तिथं गर्दी आहे म्हणून आली माझा. आता आपला दवाखाना आहे का ते? आपण तिथंच बसला असता नंबरला येलो दुखणं आणतोय. करायचं असतो ना काम करावं. आता गेल्यावर कामाची सुट्टीच नाही ना त्याला. बाप घरी तुम्ही लाडवून ठेवलंय मी सगळ्यांनी. नाही बाबा काय बोलत आता कशाने मग तेच काय बोलत नाही म्हणून. आता पण काम केलं तरच रिचार येईल. कोण मारणार आहे आता? आता काय उन्हाळ्याचं पप्प्याच्यात काम नाही. पप्प्या मारल तर बाप बी मारत नसतो. आता मामानं मारला एक जाऊस तर पुरेल पुन्हा काय पुरल काय आता सपोज. हो कोण मारणार आहे त्याला रिचार आहे तर झोपून बघायला करायला बरं माराय बी येईल पण ते काय करतंय का व्हिडिओ काय काय तर करतंय याला.